साहेब साहेब हे सोयाबीनच्या मालाचे पैसे आहेत ना, ते मला नका शिकवू तुम्ही कसल्या मालाच्या आणि कसल्या आहेत. ह्या नोटा मीच दिलेल्या आहेत ना. थांबा तुम्ही आता चेक केलं ऑफिसला जाऊन की समजतील मला काय आहे तर. मला नाटकं शिकवताय का तुम्ही? गरीब लोकांना घरकुल देण्यासाठी तुम्ही 5-5, 10-10 हजार रुपये घेता, भ्रष्टाचार करता. तुम्हाला तुमचा पगार कमी पडतो. हा काही वाटते की तुम्हाला लाज वगैरे काही काही आहे की नाही थोडीफार? नाही ना, मी ना कोणाला म्हणजे असं घरकुल घ्यायसाठी द्यासाठी मी पैसे घेतलेच नाही ना. हे या सरपंचानं माझ्या सोयाबीन विकलं मार्केटमध्ये नेऊन, त्याचा पैसा आहे हा. विचारा तुम्ही त्या सरपंचाला विचारा. हो साहेब, हे सोयाबीनचेच पैसे आहेत. मी सकाळी माय तूर घेऊन गेलो मार्केटमध्ये, तर साहेब आले त्यासाठी साहेब म्हणत मला ड्युटीला जा लागते. सरपंच एवढं सोयाबीन विकून टाकलं, मी ऐकलं. अडत्याजवळून पैसे घेतले आणि मग साहेबाला फोन लावला. साहेब म्हणत अटीसा हॉटेलवर या, मी ड्युटी करून येऊन राहिलो, चहा पाणी पिऊ म्हणे, मग पैसे द्या म्हणे मले. असा विषय झाला आणि ते पैसे आहेत ते. कोणाला येडे बनवताय तुम्ही? कोणाला? मला? अरे मीच दिलेल्या नोटा आहेत ना तुमच्या हाती. हा तुम्ही चेक केले की समजते सर. आणि सरपंच तुम्ही गावाचे प्रथम नागरिक आहे, तुम्ही असे धंदे करून राहिले. गावामध्ये घरकुलासाठी भ्रष्टाचार काय राजा? ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून येता आणि त्यांनाच दगा धोका देऊन राहिले तुम्ही. साहेब या सर्वांना ऑफिसला घ्या. नाही या बेसरमांना ऑफिसला तर घ्यायचंच आहे ना आपल्याला. यांना आता पोलीस कोठडीतच पाठवायचं आहे आपल्याला. यांना पूर्णपणे सस्पेंड करायचा आणि सरपंच याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करायचा भ्रष्टाचाराचा. साहेब मी काही नाही बाबा, मला काही घेणं देणं नाही आहे. मी मा काही गेलेसच नाही या विषयात. मला काहीच माहित नाही दोघांचं काय खिचडी राहिली तर. कसं काही घेणं देणं नाही? फौजदारी गुन्हा म्हटलं तर लगेच घेणं देणं नाही. त्या दोघे जण सोबती आणि तुम्ही माहित आहे ना मला. मला सर्व माहित आहे तुमचं कायचं काय दाळ शिजून राहिली तर. तुम्ही मला शिकून राहिले का? साहेब जाऊ द्या ना, ते निपटून टाकू आपण. काय घ्यायचं आहे असेल तर कसं करून घ्या. तुम्हाला लागत असतील ते पुरे ठेवा, पण कसं आहे माझं ना करू साहेब. आहे पोटातलं पोटावर आलं. पण तुम्ही पैसे घेतलेले होते ना, हे सोयाबीनचे पैसे होते तुमचे. सर्व साहेब भ्रष्टाचारी नसतात. मी भ्रष्टाचारासाठी बसलेलो नाही आहे त्या खुर्चीवरती. समाजाची सेवा करण्यासाठी बसलेला आहे, समस्या दूर करण्यासाठी बसलेलो आहे मी. तुमच्यासारखा भ्रष्टाचार करायसाठी नाही आहे. साहेब या साहेबाचं एकदा नाही झालं, लय खेप होईल आहे. लय खेप म्हणजे कंप्लेंट येईल त्या साहेबाच्या. दाबून पैसा खाते हा माणूस घरकुलाचा. गरीबाला घरकुल देत नाही, श्रीमंत एवढून गप्प पैसा खाते, त्याला घरकुल देते, खप सया मारते, पहिला हप्ताही टाकते द्यायचा. दाबून पैसा खाते हा साहेब. अरे तुम्ही पोलीस आहात, तुम्ही काय केलं आतापर्यंत? काय केलं? माझीच येण्याची वाट बघितली का? मी पकडेल, हे अंटीकरप्शनवाले पकडतील, मग हे होईल ते होईल, याची वाट बघितली का तुम्ही? पोलीस म्हटलं की पुरावा लागते. पुरावा कोणी नसते गात, कोणी पुरावा देत नाही, एकामेकाचा विरोध कोणी करत नाही, असा विषय आहे ना. हे गातले मॅटर गातच दाबल्या जातात. म्हणून माझे हात कसे दगडाखाली चेंबेल होते ना. आता पाहा तुम्ही, आता बजेट बसवून आला ना आपल्याला पुरा आता नोटायचा. घ्या ना पोलीस स्टेशनला घ्या, चला. साहेब मला नका हो बापा, मी ना काही नाही करेल, काही नाही ना. मी कशातच काही नाही, मला माहितच नाही दोघे काय खिचडी शिजून राहिले. बापा साहेब मला काही माहित नाही बरं. मी ते सोयाबीनचे पैसे नेऊन द्यायला आलो तर बाबा, मला काही घेणं देणं नाही आहे. या साहेबानं काय केलं तर कुठला पैसा आहे या साहेबाचा तर मला काहीच माहित नाही बा. हा साहेब काय करते तर. सारे चोर सारखेच असतात, पण एकामेकाच्या अंगावर लोटायचं, जमलं तर जमलं. तुम्ही दोघं तिघे जण सुटणार नाही आता. तुमचा बजेट बसलेला आहे, भ्रष्टाचार करता तुम्ही. साहेब जाऊ द्या, या बारीन चुकलं आमचं, जाऊ द्या, या बारी सोडून द्या. लागलंच तर डबल नाही करणार मी, लागलंच तर हे तुम्ही बंदे घ्या. पण कसं सोडून द्या बापा, इज्जत म्हणजे बदनामी होईल. मग पुरीच लग्न करावं लागते त्याच्या पुढे. मला तुमच्या मुलीचं लग्न करावं लागते, समाजात बदनामी होईल. मग पहिले थोडंसं लक्ष ठेवायचं. बदनामी होईल असे कामं करायची नाही, तसे कृत्य करायचे नाहीत. तेवढी अक्कल नाही का तुम्हाला? आता पकडल्या गेले तर पुरीचं लग्न राहिलं, समाजात बदनामी होईल. पैसे घ्या तुम्ही पुरे. कोणाला शिकवत आहे नाटकं? चला घ्या साहेब यांना, चला पोलीस साहेब घ्या यांना. ठीक आहे साहेब, घेतो नाही यांना. चला बंदे चला जत्रा. गेलो राजा सरपंच, बाऱ्या भात गेलो आपण. आता घेणं देणं व्यसन नाकर खाणं आपल्याला. हो बाबा नामदेव, पोहून जाऊ आपण, बाहेर गेली. बरोबर आहे सरपंच, हिच्या हाती लागून पोहून जाऊ. भ्रष्टाचारी. का रे मुंशीराम, आपण पैसे दिले का घरकुलासाठी? डबल पैसे दिले, पण मेड इन की नाही बा, भेटीन की नाही घरकुल बा? अरे कुठे बा भेटीन नाही तर काय तो पैसा नाही खर्च केला का आपण ना. पैसा दिल्यावर तर कोणतंही काम होते ना. अटीसा असा आपल्या अटी होतेही नव्हते, जिथेही पित्र होतात. साहेबाला पैसे दिला, साहेबाला घरकुल देणार झक मारून, तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सांगा, साहेबांना नुसतं पैसे खायचंच काम केलं. द्या बा 5,000 10,000 घरकुला चेक टाकतो, द्या बा 5,000 10,000 लका वरती घरकुला पैसे काय साहेबाला वाटायचं जाते रे बा. मग काय पुरे रे बा ते घरकुल आपल्याला 1,30,000 तर भेटतात.
तो पुढचा काल विचारून राहिले घरकुल घ्या ना तुम्ही मोकट्यानं. ते किती भेटतात आणि काय भेटतात तर तो ना काय विचार करू. घरकुल पाहिजे ना तुम्हाला मग त्याचा पैसा खर्च करावाच लागते ती. आणि विचार नाही करत मी, पण तो कसा हिशोब टोटल लावून राहिलो मी, पण मेळ नाही येऊन राहिला. आता 20,000 तर खर्चही झाले. आता 1,10,000 रुपये त्याच्यात काय होते पायही होत नाही. फालतू लागलं असं वाटतं का त्या घरकुला नाही ते फालतू. हं? काय बुडोबा किती भेटो पण फुकाचे भेटून राहिले ना. आपण काही खर्च करायला का कामाला जायला का आपण घाम गायला का त्या पैशासाठी. आहे ते होईते 1,10,000 भेटून राहिले. घेऊ द्या ना साहेब आले 20,000 सांगून 25,000. हा तेवढ्यासारखं होऊन राहिलं ना आपलं ढोरेल गोठ्यात होऊन राहिला. हा तू म्हणतो तेही बरोबर आहे म्हणा फोका फाकाचे भेटून राहिले. पण लगा हे खाऊस तर लय घाला लागून राहिले रे. आणि ते गावात माझू नाही आपल्या नावाचं सारं. तो कोणत्या तळाल गोळ्या मारून राहिला. तो जर वर गेला तर मग आपला इकडे बिंड्या फशीन ना. त्या पागलाचा काली विचार करून राहिले फालतू घेणार यांना आपलं डोकं खराब करून जाऊ दे. आता हे सरपंच नामदेव जायला त्यांना साहेबाला पैसे द्यायले भेटते आपल्याला घरकुल टेन्शन घेऊ नका. हा आता पैसे दिल्यावर घरकुल भेटेन नाही तर काय तर. पण अजून येऊन नाही राहिलं गड्या. नामदेव बी आला नाही सरपंच आला नाही. कुकडे काय काय करून काय राहील साहेब. तीन काही साहेबासोबत एखादा कटर मटर मारत असतील काही नाश्ता पाणी साहेबाले काही चकना मेकना गप्पा गोष्टी अजून काही पुढच्या सेटिंग असतील त्याच्या. नाली झाली काही संडास झाली अशी काही खायची योजना असेल पुढची चालू असेल चर्चा द्यायची. खायचे पण आपल्याला नेलं नाही बा अंधार. आपल्याला नेलं असतं तर एखादा घोट एखादा 90 फांटीचं भेटलं तर असतं आपल्याला पिल्लू बियाले. तेवढी तमना झाली असती साहेबांनी पाजलं असतं तर. कोणच काय करत होतो अंदर जाऊन फालतू घेणं देणं कुठाने जाऊ द्या ना ते करून राहिले करू द्या ना त्याईले. तुम्ही राजा पुढे बा विचार न करत जाऊ बा या गोष्टीचा. अर्धा भेटला असता प्यायला एक भेटला असता. चालता का पेता का तुम्ही पाजू का मी तुम्हाला. फुकाची भेटत होती तर पेलीस ती तू नको पाजू मला. आज तू पाचशीन बा काल मला खर्चच करायला लागतील तुझ्यासाठी. तू म्हणशील का बडे बा मी पाजलते राजा. ते पुरत नाही रे बा. आपण पेत नाही बापा कोणाचे. हा हा फुका डांगऱ्या पाहिजे फक्त बुड्याले. काय राजा बुडे बा कधी तो राजा. परिसर पण तो कोण येऊन राहिला पोहे. काय झालं बाबा काय झालं असं. कोण पोहून राहिले बाबा हे दोघे जण नामदेव सरपंच बी. होय रे बाबा. पया हो सरपंच लवकर पया. होय कोण पोहून राहिले बाबा. अरे पाव मंजिराम भाऊ पाव. होय बुड्या बुड्या पय रे लवकर कंदील बुड्या. अरे बाबा रे मेलो रे. परे परे पाव कोण पोहून राहिले पण कोण पोहून राहिले. तर चला बाबा पा पहिले वा मग सांगतो तुम्हाला काय तर वा लोक. कहाँ जाओगे कहाँ भागोगे. अरे रुको ना. रुको तुम्हारे गांव में आके तुम्हारे घर से ही उठाऊंगा मैं. क्या 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 समझे तुम. घरकुलाचा भ्रष्टाचार करतात ते घरकुलाचे पैसे खातात. लाजा वाटलं पाहिजे साहेब तुम्हाला लाज वाटायला पाहिजे जराशीक. अशी सोबती पोहून गेली तुम्हाला सोडून भ्रष्टाचाराच्या जाळ्यात. साहेब आता भ्रष्टाचार नाही करणार ना आता अजिबात नाही काहीच नाही. मला एवढ्या भारीने सोडून द्या. तुला सोडून द्यासाठी थोडी पकडलं बाबा आम्ही. सोडून द्यासाठी नाही पकडणार रंग्यात. खूप दिवसाची मलाई दाबणं चालू आहे लोकांना त्रास देणं चालू आहे ना. आता पुरा निशी पकडलेला. आता बघू कसं काय होते अंदर गेला. घ्या यांना पोलीस स्टेशनला घ्या चला. बुरा फसलो रे वा बुरा फसलो रे काही करे नाही झालं उतले का बेकार राहता बा बेकार राहिले का. घंटन तुला गड्या घरकुलासाठी काही खटपट लावले रे ना. साहेब दगडू गरीबाला घरकुलं भेटून नाही राहिले. आणि हे आपल्या गावातले मोठे लोक काही देत नाही. हा सरपंच महालूच आहे. गरीबाचा न्याय नाही तर ग्रामपंचायतमध्ये. मग आता कोणाला ना कोणाला पुढाकार घ्यायला गेलं ना. मग घेतला पुढाकार. गरीबाला भलं झालं पाहिजे ना. त्याला घरकुल भेटलं पाहिजे ना. त्याच्या 2 मजली माळी आहे त्याला घरकुल भेटून राहिलं गरीबाला भेटून नाही राहिलं. त्यासाठी पुढाकार घेतला बा मी. हो रे घंटन ते सारं बरोबर आहे गड्या. पण कसं आहे एवढा जीवावर उद्धार होऊ नको. मोठे लोक आहेत कधी काय दादा फटका करतील त्याबरोबर काही सांगता येत नाही. नो गॅरंटी आहे बरं. याचे मोठे हातात बरं. काय दगडू या जगात या दुनियात काही कोणी जग्यासाठी आलं नाही. अमरपट्टा तर घेऊन येईल नाही मी काही घेऊन येईल नाही. चांगल्या कामासाठी मरण बी आलं तुम्ही पत्करायला तयार म्हणून जीवावर उद्धार झालो गो मी. तसंही आता आपल्याचं काही नाही ना. समाजसेवाची आपली पहिली सेवा आहे. असं बोल नको रे बा. तुझ्यासारखा चांगला माणूस गेला तर आम्ही कोणा तोंडाकडे पहा. मग माई म्हणे लाज वाटते गड्या. तू सपोर्ट द्यायला पाहिजे मी. आपण कसं आहे देता येत नाही गड्या. त्याच्यासोबत आपलं घडोघडी काम पडते. त्यासाठी तुला सपोर्ट नाही करू शकत मी. नाही सपोर्ट नाही केला चालते. फक्त काळ्या नावा करू की झालं. माझ्यावरचं ऐकून आणि त्याला जाऊन सांगणं हे धंदे नावा करू फक्त. मी काय करायचं ते करतो. गरीबाला घरकुल ते देतो घेऊन गरीबाला न्याय देतो. टेन्शन घेऊ नको तू.
नाही नाही, सपोर्ट आहे बा. आपण काही काळाही करत नाही, काहीच नाही. फक्त सांभाळून राहा एवढंच म्हणणं आहे. तू चांगलं काम करून राहायला, फक्त तुझ्या कसं तुझ्या गळ्यात फाशी नाही लागली पाहिजे. काही काही माझ्या गळ्यात फाशी नाही लागत. हे काय करतील रे? काहीच नाही करू शकत. हे याची टरलेंड टाकणार ते. म्या मोठं कान करून येलाय मी का सोपी नाही ना. काय केलं रे बा तू? काय सांगतं गळ्यात हे? काही सांगत नाही मी. ते आता तो विषय काय केलं मी आता मा बुद्धीनुसार केलं म्या, पण केलं काहीतरी. यायला अकात घडी ना आता. बरोबर, काही नको सांगू. पण मग आता काय रे, वहिनीला कधी आणतो तू त्या बायकोली? घेऊन ये ना वहिनीला. नाही गड्या, संसारापासून मुकलो गड्या आपण. नाही, संसार नाही पाहिजे माणसाने. ते नाही राहायला तयार तर आपण काही वागवतही नाही, काही नाही. तसे मला बायकोत काही इंटरेस्ट नाही आहे राहायला आता, काहीच नाही. मला फक्त एकाच गोष्टीत राहायला, समाजसेवेमध्ये. मला मी परपंचापासून दूर गेलो आता. मला काही वाटत नाही, त्याला रसच नाही. कसा काय बोलून राहिला रे बा तू? पागल्यासारखा. काय म्हणून सास बाबा, बायको करेल आणि तू ना आता म्हणतो संसार करून नाही, संसारापासून मुकला. काही बोलतले का? काही ले का? तू काही समज बा. कसं आहे, मी आम्हाला काही बायको वागू नाही, काहीच नाही बा. चाल मग ये तुम्ही, मला काम करणार. काही करून राहिला बा. संसारापासून मुकलं, बायको आणणं नाही. लयच परिवर्तन झालं ना याच्यामध्ये. काय बा, माणूस कसा कधी काय बदलीन काहीच गॅरंटी नाही रे बाबा. माणसाचं मन कधी उतरीन काही सांगता येत नाही. पोराचं मन उतरलंय बा. घरकुलाचं काम, गरिबासाठी लढून राहायला, चांगलं काम करून राहायला. आपल्याला सपोर्ट देणं काम आहे, आपण देत नाही. आपण मूर्ख द्यायला पाहिजे सपोर्ट. त्या मागं मग राहा लागेल आपल्याला, यायला सपोर्ट करा लागेल तर गाव पुढे जाईल. नाहीतर या आपल्या गावातल्या राजकारणी लोकांना खाल्लं गाव पुरं, खाल्लं. काहीच काम नाही होऊन राहिले गावामध्ये, काहीच नाही. नाही याच्या मागं रास लागेल आपल्याला कंटिन्यू. आता बस चालेल, सपोर्ट करू. बाबा सरपंच थांबणार रे बापा. हो नामदेव थांबणं बापा. कसे बांद्रासारखे पोहून राहिले रे बापा जंगलाने मंगलाने. काय झालं काय पोन? अरे सांगाच सही काय झालं तर? अरे काय पिसाटले काय रे गळे हो तुम्ही दोघे जण? अरे थांबा ना बाव रे, आमच्या जेव्हा पहिल्याने जात दोघ येऊन राहिला ना. चालूच. अरे बा काय झालं काय तुम्हाला? असे कोण पोहून राहिले जंगलाईन जुंगलाईन? तुमच्या बरोबर आम्हाला थकवलं बा. एक तो पोहता येत नाही, दम लागून राहिला. काय झालं काय? काय तुमच्या मागे का पागल कुत्रे लागले का बाबा? असे पोहून राहिले ना. बाबा बोले बा, काय सांगा तुम्हाला, गळ्याला फाशी लागली आपल्या. त्या घरकुला साहेबाला आपण पैसे दिले की नाही, तो साहेब पकडला गेला. अँटी करप्शन ब्युरोनं पकडला त्याला. कुत्रेले का होते जे नव्हते त्याची फितरत झाली. आता कसं रे बाबा, पैसा गेला, पकडला म्हणता तो साहेब. अरे बाबा बुडे बा, आम्ही सुटकलो बाबा, पोहून आलो तटून. नाही आम्हाला जेल भाऊ नव्हता. अरे बा हे तर असं झालं आता. खाया पिया कुछ नाही, गिलास थोडा आठाना. घरकुलही गेलं, बई गेली, बईची वाकही गेली. आता कसं रे बाबा? पैसाही गेला खिशातला, आता कसं? वाले राजा पैशाची फोडली, गयाला फाशी लागल. तिथे 6 पोलीस वाले बापा, 4-5 जण होते. पकडलं होतं आम्हाला दोघांनी. आम्ही पोहून आलो, सुटकून आलो. एकदम बहुत जलद भोगणं होता. बा पण आता नावं नाही येतील ना रे आपले. आता काही नाही होणार ना. आता काही नाही होणार ना. काय सांगू शकतो आपण? काहीच नाही सांगू शकत काय होईल तर. आता तो घरकुला आला, साहेब पकडेला, तो जर कबलला तर मग अजून घोरच आपल्या मागं. आता महाभोवती तर बेज. आता मी सरपंच आहे, तुमचं तर काही नाही, तुम्ही नागरिक म्हणून सुटून जासाल. पण मा तर बजेटच बसणार आहे. मा पोतही जाईन आणि सारच जाईन. आता आता काय घरकुल गेलं, आता काचं काही घरकुल भेटते म्हटलं वाडग्यात बांधू. पण काचं काही आता साहेबच पकडला तर काय आपले नाव नाही यायला पाहिजे तरी बा. फक्त झालं का कचरा होईल का पेपरले देतात ते लोक, साऱ्या सोयरे धायरेत माजून होते. जाऊ द्या, तो पुढचा विचार करू आपण मग. आता कसं गावात गेली माजून करू नका. असं झालं म्हणून चुपचाप आता आपल्या घरी चाला. बरोबर शेऱ्या थांबला, एक खट्ट्या काही जाऊ नाही. बापा गात कोणाला सांगा नका बरं. गोट लिखणी झाली पाहिजे, आपल्या चौघातच राहिली पाहिजे. अजून आपली बदनामी झाल्या गावात आहे बरं. कसं आहे, हाताने बदनामी करू नका आता. बापा गावात कुत्रे बच्चाला नाही माहीत पडू देत आम्ही. नाही बापा, काय स्वतःची बदनामी स्वतः करतं काय गावात माहीत पडून? गावात ते लोक तुला माहित आहे कसे आहेत? हितभर असले की हातभर लावतात. अरे बापा नामदेव, आपलेच होटून आपलेच दात बापा. नाही आपलं तोंड वाजायला पुरत नाही, आपल्या हाताने आपली बदनामी करायला पुरते का? नाही बापा, काही कोणाला सांगत नाही आम्ही.
चला मग आता चुपचाप घरी आता झाली आपली आता चांगली ऐशी तैशी घरकुलही गेलं झालंच गेलं आता माझा पोतही जाते चला घरी हो चाल बापा चाल अरे बाबा देवा एकूण तुकून घरकुल भेटत होतं तेही गेलं का रे बा गणपण्या चौकात खाली आणलं तू ना मुली घरून हात धरून थांब ना तू मजा पाय ना आपल्या गावातले राजकारणी पाय ना कसे जोडले तर कसे आले पाहून तर त्याची तोंड पाय त्याची तोंड पाहायसाठी येला नटीचा कसा घरकुला पैसा खातात लोकांना गरीब आहे घरकुल कसं देत नाही तुला घरकुल कसं देत नाही आता समजीन ना पाय ना तर तुला काय केलं रे बाबा काय गुंडे पाठवले का बाबा येईल मारेले हा काय खेळ केला खेळणार रे बापा तू काय केलं काय तुला गंठ्या काय का मारलंच नाही पाहिजे तू ना अबे मी खायला काय करू बाबा माझ्यानं मच्छर नाही मरत मी यायला कुठे मारणार आहो काय अरे हेट हां नाही रे मी ना काहीच नाही केलं ते बरोबर होईल आता पाय ना तू ते आले की मी मजा घेतो ना तू फक्त ऐक आता ना बा काले मजा घेतो फालतू त्याच्या डोळ्यात ना काटा काढतील ते आपल्या एखाद्या दिवशी बरं घंट्या असं नांदी नको लागू बा द्यायच्या त्याचा पैसा आदला सारच आहे बा आपण त्याच्या पैसे काहीच नाही आहे गरीब आपण फकण्या नंभाई चौगाव रे भाऊ त्याच्या पुढे काहीच नाही ना ते मोठे आहेत रे घाटा काढतील काटा त्याचा काटा म्या काढेला टेन्शन न घेऊ तू हां वसून मोठे मोठे त्याच्या घरचे मोठे गात गात चालते का मोठेपणा सारे जिरो तो मी टेन्शन न घेऊ तू आणि भेट नावा जात जो असे वत्ताच चड्डीले पाहायला होता पांडीले तुला का जरा सगळं भेट नाही रे बाबा पुरा जीवावर उद्धार व्हायला बा तू हात धुवून मागं लागला तू त्याच्या त्याने 10 रुपये खाल्ले असतील तू 20 रुपये वसूल केली करतो बा त्याच्याकडून तू आता काही खरं नाही घंट्या बेकार असल्या तू अरे भेलं तर हे तर आपल्या जीवावर उरार येतात माणसाचा जीव घेतात हे भ्याने लागत यायले तुम्ही भेटा म्हणून तर हे फायदा घेऊन राहिले त्या गोष्टीचा म्हणून तर तुम्हाला घरकुल नाही भेटून राहिले भ्याने लागत यायले हो गड्या ते बरोबर आहे ते भ्याने लागत या लोकायले सांग ना काय केलं तुला थांब ना आले ते आता पाय ना तोंडाचं पाय तू कशी आता येऊ दे त्याईले पाय ना माई मजा घेतो दे त्याईने परवा दिवशी आता पण मी मजा घेतो त्याची तोंड तर काही उतरले बापा हा काय झालं भेटला वाटतं दणका आले हो आपला तमाशा पाहायला हे सायजाने यानंच लावलं आणि आलंय हा आपल्या तमाशा पाहायला खेबड्या जाता सरपंच हा भडीचा हात धुवून लागला आपल्या माग हो यानं सारी कांडी फिरवली आहे याचा बजेट बसा लागते बरं आपल्याला चाला ना बा चालू नव्हते काय उपयोग होऊन राहील बेश्रमासारखे आता काय यायचे का तोंड पाहायचं काय घंट्याचं सायजायचं हो चला चांगली शेकली वाटते हा घे ना दाबून हा घरकुला भ्रष्टाचार कसा निघला भ्रष्टाचार पैता भोई थोडी झाली आबार कसे दंडे मारले ढुंगणावर लाल धरत झाले वाटते अजून ढुंगणं हा पोहून यायला लागलं आपल्याला पोहून तटून भाऊ जायनं राहणं रस्त्यानं लागणं फालतू काय डोकं खाऊन राहिलं घेणार देणार ठीक आला अडसा बोटा घालेली जायनं तू काम कर ना मी माग काम करून राहिलो ना त्या दिवशी मी मुकड्यान घरी चाललो होतो माही कशी उडवली तुम्ही ना साहेबांनी मला काढून दिलं तर हां आज साहेबानं तुम्हाला दणका दिला तर मग कसं हात चांगली जिरली की नाही मग आज तुम्ही मजा घेणार आहे तुमची छायाचा पागल जास्त भादर कोण लागला सरपंच लय वरचा झाला हा पोरे हां याचा काटा काढाच लागते आपल्याला आता याचा काटा काढाच लागते काय भाऊ घंट्या जाय ना बा आम्हाला सुखान जगू दे तू सुखान जग काल आमच्या मागं लागला तो हात धुवून घेणार दिन घ्या ना मग घरकुल कसा आहे तर कसा करता भ्रष्टाचार 5,000 याच्यातून घे 10,000 याच्याकडून घे साहेबाला देऊ दे कसा साहेब द्याला दाबून पकडून द्याला अँटी करप्शन ब्युरो वाले हां घ्या ना दाबून तुमचा बजेट आहे थांबा येऊन राहिले ते पोहून आले ना तुम्ही तटून तुमचा बजेट आहे ना पोलिसांनी तुमच्याच मागात साहेबांनी यानंच अँटी करप्शन ब्युरो आलेली आहे पत्ता दिला होता हा आरामखोर आहे म्हणून त्या देवल्यानं त्या डोंगऱ्यानं पैसे आणून दिले शाळा हे होती हो ते नामदेव आपल्याला माहीत नाही शाळेचं हो या पागल्यानं चांगलं डोकं झालं राजा तर बुड्याची देवल्याचे आपण पैसे घेतले म्हणून गोत्यात आलो आपण बंदे नोटाले कलर राहिले त्या आता पाण्यात टाकले नोटा की बंदे लाल जरा त्या चला गेला साहेब गेला बारा भात आपण जातात आपल्या ढोंगण्या साडल्या त्या कोणती बुड्यानं फसवलं ना ह्या कोणती बुड्यानं मोठा गोळवा होता ना गोळ्या मला माहिती आहे का असं होईल म्हणून एवढे पुढे जायला ते तर अँटी करप्शन ब्युरोवाल्याकडे देतील म्हणून मला काही मनी मानची नाही बापा बुडबा कोण कधी कशी खाजून काही सांगता येत नाही त्याच्या मस्तकात बसलो होतो आपण बरोबर लावली आपली देईना आता थोका लावून मारली आपली घ्या दाबून आता दोघांची काही चौघावर झाली केजन साहेबही गेला काच घरकुल आता बोलताच तोंड बंद झाले वाडाय रे हा कुलपच लागले तोंडाला काही बोलत नाही काय काही हा काही नाही तर लयच फळफळ करता बापा बोलू दे आता तोंड शिवले वाटते तुमचे दामदानं घंट्या आता ढुंगणं लाल जरा झाल्यावर तोंडाला कुलप लागतील नाही तर काय तर
ते तर आहेच म्हणा. चला मग मित्र, हा भाग आता इथंच आपण संपवणार आहोत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या येऊ पुन्हा नवीन विषय घेऊन.